मनोजदादा जरांगे पाटील यांचे देवळा तालुक्यात भव्य स्वागत करण्यात आले। मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र झटणारे जनक माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांचे देवळा नगरीत मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी देवळा ॲग्रोचे संचालक संभादादा आहेर व देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, मुन्ना आहेर, मनोज आहेर यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी मराठा समाजाबरोबरच सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की मी 10 तारखेला पुन्हा उपोषणाला बसणार आहे। आपला लढा हा जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील। यावेळी देवळा तालुक्यातील योगेश आबा आहेर, अतुल आहेर, चेतन आहेर, RPI तालुका अध्यक्ष कैलास पवार, बंटी पवार, राकेश साळवे, नईम पठाण, गोपी मनियार, रोशन परदेशी, ललित निकम, अतुल दिलीप आहेर, बंडू नाना आहेर, अशोक आहेर, प्रतीक आहेर यांच्यासह तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आपल्या देवळा शहरामध्ये अभूतपूर्व असं पुष्पगुच्छाने आणि आपण सर्वांनी आपण स्वागत करीत आहोत। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसामध्ये जे स्फुरण पेरलं आणि त्या स्फुरणाच्या जोरावरतीच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य असं स्वागत आज सगळीकडे होत आहे। आज आपल्या देवळा शहराच्या भाग्य की आपल्या देवळा शहरामध्ये मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांचं होत आहे। आपल्या देवळा शहराचं वैभव असलेलं अश्वारूढ छत्रपती शिवरायांचं पुतळ्याला पुष्पहार आपण आता अर्पण करणार आहोत। मान्य पाटील साहेबांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण त्यांना वाट मोकळी करून द्यायची आहे। मान्य पाटील साहेबांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। सारा आसमंत उजळून गेला, सर्वांमध्ये एक स्फुरण चढून गेला असे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आपल्या या देवळाच्या नगरीमध्ये आज त्यांचं आगमन आपलं झालं आहे। मान्य जरांगे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी कृपया पुढे जायचं आहे। बाकीच्यांना विनंती आहे की कृपया आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे। ट्रॉलीची वहन क्षमता लक्षात घेता मान्य जरांगे पाटील साहेबांबरोबर फक्त संभादादा, मुन्नाभाऊ आहेर आणि मान्य भरत आहेर यांनीच केवळ ट्रॉलीमध्ये जायचं आहे। ट्रॉलीची वहन क्षमता लक्षात घेऊन मान्य जरांगे पाटील साहेबांबरोबर फक्त संभादादा, मुन्नाभाऊ आहेर आणि भरत आहेर यांनी जायचं आहे। सायंकाळच्या प्रहरी आपल्या देवळा शहरामध्ये एक अभूतपूर्व अशी चैतन्याची एक लहर मान्य जरांगे पाटील साहेबांच्या आगमनाने आपल्या सर्वांमध्ये एक नवीन उत्साह आपल्या सर्वांमध्ये बघायला मिळतोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। सर्वांना विनंती आहे की कृपया हात वरती करून म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर।
ट्रॉलीची वहन क्षमता लक्षात घेऊन मान्य जरांगे पाटील साहेबांबरोबर केवळ संवादात आहेर, मुन्ना बोयर आणि भरत ऐरे यांनी केवळ वरती जावं अशी मी आपणास विनंती करीत आहोत. बाकी कोणी गर्दी करणे आपणास विनंती आहे. अतिशय अभूतपूर्व असं हे वातावरण मान्य जरांगे पाटील साहेबांच्या आगमनाने आपल्या देवळा शहरामध्ये आपण बघत आहोत. मान्य जरांगे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आता आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. अरे वर गेल्यावर लावायचं. अरे गोष्ट दे फोटो भी निकाल इंस्टाग्राम आधी सूचना काढूनच वापस आलाय. आता फक्त त्याची अंमलबजावणी राहिली. 15 तारखेला अधिवेशन आहे. 15 तारखेला त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात होणार आणि कायद्या पारित झाला की त्याची अंमलबजावणी होणार. आता थोडं काम राहिले, फक्त अंमलबजावणी. आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी आपण 10 तारखेला पुन्हा आमरण उपोषण पुकारले. कारण पुन्हा आपण जीवाची बाजी या गोरगरीब मराठींचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुन्हा जीवाची बाजी 10 तारखेला लावायचं ठरवलं. आपण आपलं जीवनच या समाजाला अर्पण केलेलं आहे. कारण या समाजालाच आपण मायबाप मानतोय. तुम्हाला जरी आरक्षण असलं तरीही तुम्ही आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी ताकदीनं उभं राहायचं. कारण पुढं आपल्याला खूप संकट आहेत, खूप प्रश्न आहेत. मराठा जर असाच एक राहिला तर जगाच्या पाठीवर आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. नंबर 1ला मराठा जात राहणार, नंबर 1ला. कारण पुढं चालून आणखी शेतीचे प्रश्न आहेत आपले. ह्यो संपला की त्यो घेतलाच मी. त्यांना त्योच दाखे. त्यांना इमानदार आंदोलक नाही पाहिजे, मॅनेज होणारा पाहिजे. आपण मॅनेज फेनेज होत नसतो. सगळे कदरलेत भाऊ मला. मी सगळे दुकानच बंद केले त्यांची, मराठ्यात जीवावर पैसे कमिणाराचे. त्यामुळं त्यांना टेन्शन आहे, सरकारला पण टेन्शन आहे. कारण मी ज्या समाजाला मायबाप मानलं ना त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी दैवत मानलं या समाजाला, त्यांच्याशी गद्दारी नाही करत. सरकारचा प्रॉब्लेमच तेवढा आहे. मी त्यांना मॅनेजर होत नाही, फुटत बी नाही आणि त्यांना भेट बी नाही. कारण भ्यायला माझ्याजवळ काय मग काय करते ते. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे ते भंगारात बिकत नाही. ते काय करणार आहेत मग. मी त्यांना मोजीत नाही, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त एकजूट फुटून देऊ ना एवढीच माहिती तुमच्या पायाला हात लावून विनंती. तुम्ही राजकारण करा, राजकारण करू नका या मताचा मी नाही. पण जात आली की ते पक्षापेक्षा नेते फेते गेले चुलीत तिकडं. आधी जात पक्षापेक्षा आपल्या जातीपेक्षा पक्षाला आणि त्या नेत्याला मोठं मानायचंच नाही. आपले लेकरं आपल्या लेकरासाठी आपण झुंजायचं. इथं श्रीमंत मराठा असो किंवा गरीब असो सगळ्यांनाच आरक्षणाचा फायदा होणार आहे. आणि हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत. त्यामुळे टेन्शनच नाही आता. त्यामुळे ते लोडमध्ये हे तुमचा डाग नाशिकला लागलेला डाग त्याला ते टेन्शन आहे. ते म्हणत होता ओबीसीत येऊन देणार नाही मराठी, ओबीसीत आले. त्याचा चेहरा बघितला का तुम्ही सध्या कसा आहे, लाल झाला असा लाल. तेव्हा म्हणतो मला म्हणतो मंडल कमिशन चॅलेंज करून दाखव. त्याला एकट्यालाच माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय का नाही. त्याने जर आता काही काडी केली आपल्याच्या मंडल कमिशन वाजलाच म्हणून समजायचं. त्याला घरीच मी एकटाच त्याच्या मागा लागलो तेवढी बेजारी.
तुम्ही जर माग लागले त्याला आसामला करायला जावं लागेल भाऊ. त्याला जाऊ द्या, त्याचा विषय काढायची गरज नाही. त्याला नीट करायला मी खंबीर आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याला थोड्याच दिवसात लोकांनी भजे खाल्लेले कागद खायला लावणार आहे मी, थोड्याच दिवसात त्याचा कार्यक्रमच लावतो. त्याला कशी अक्कल नाही माहीत नाही. म्हातारं वय झालंय आपलं, आपण चांगलं वागावं. थोडं वागतच नाही तो. आज जशी लय टेन्शन घेऊ नको. त्याला लय बारे सांगितलं माझ्या नादी लागू नको. मला उलटे कामं करायची सवय लागलेली गावात. तेव्हा म्हणला का आरक्षण मिळत नाही, मग मी घेत असतो. ते म्हातारा झालाय, जसे टपकून एखादी शिवर गप खायचं पडायचं. त्याला नीट करतो मी, काळजी करू नका. फक्त माझी जात खूप दशकानंतर एकत्र झाली, हिला फुटून देऊ नका. तुमच्या हात जोडून तुम्हाला विनंती. बाकीचे सगळे प्रश्न सोडवायला कोण खंबीर आहेत. कारण मला काय जातीपेक्षा मोठं पदाची गरज नाही. हेच पद माझ्यासाठी लय. तुम्ही माईबापाचं प्रेम दिलंय मला, सकाळपासून तुम्ही उभा आहेत. मला याच्यापेक्षा काय पाहिजे? मला नाही पाहिजे, पैसे नाही पाहिजे आणि पदं बी नाही पाहिजे. आणि पैसे आणि पदं घ्यायचा दिवस संपले, ते मागच होतं. आता आंदोलन लय लांब पुढं गेलंय आपलं. आंदोलन आता यशस्वी झालंय. मराठ्यांना आरक्षणही मिळालंय. आता फक्त अंमलबजावणी राहिली. फक्त जात फुटू देऊ नका. पुढचे प्रश्न सोडायला तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. काळजी करू नका. आपल्या शेतीचे सुद्धा लय प्रश्न आहेत. कारण 100% 99% लोक आपलेच आहे शेतीत. तुमचे कांदे फिंदे सगळं मी बघतो आणि त्याला खायला देतो एखादी गोणी. त्याला लय कांदे खायची आवड आहे. ती जेलला जाऊन कांदेच खातो नसते, मग काय खातो होता कोणाला नाही. 10 तारखेला पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारलंय अंमलबजावणीसाठी. आपल्या देवळा गावातल्या आणि परिसरातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, शेवटचा हातोडा मारायचा आहे. पुन्हा सावध राहा. ताकदीनं आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा. कारण तुमच्या जीवावर, तुमच्या पाठिंब्यावर आणि तुमच्या आशीर्वादावरच मी जीवाची बाजी लावून तिथं बसतोय. उघडं पडू देऊ नका. कारण तुमचा मुलगा म्हणून लढतोय. कधीच जिवंत आहे तोपर्यंत तुमच्याशी गद्दारी नाही करणार, हे शब्द तुम्हाला देतो. ताकदीनं उभा राहा आणि 10 तारखेला शांततेत पुन्हा लाखाच्या संख्येने एकत्र या. मोठ्याल्या रॅल्या काढा. सरकारवर एवढं दडपण आलं पाहिजे जसं आता मुंबईला आलं तसं. मुंबईला मराठी निघाले, अर्धेच गेलते. अर्धे बी नाही, 1-2-3% मुंबईत गेलते. बाकीचे सगळे इकडेच होते. आमची 64 किलोमीटर लाईन होती. अर्धे नाही, 2-3% गेले होते आझाद मैदानला. तेवढ्याला सरकार घाबरलं. आम्ही तर नवी मुंबईतच होतो. गेलेले पोट्टे बी शहाणे नव्हते. त्यांना जर म्हणलं नाही तर VIP बंगला आहे, मग तिथंच आंघोळीला बसले ते डांबरीवरच. एक जणाला म्हणले इथलं लय भारी हॉटेल आहे, इथं नका थांबू. त्याने मग तांदूळच शिजायला टाकले त्याच्या हाटला पुढे. ते निवळ केलं. हे एवढे आले तर बेजार येणे. पुरे मुंबईत घुसल्यावर काय होईल? मराठ्यांचा धसका घेतला आणि कायदा 75 वर्षात पारित नाही झाला. तो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला. आता अंमलबजावणी करायची. ताकदीनं उभा राहा मायबापाव. पुढं खूप प्रश्न आहेत. जात फुटू देऊ नका. माझी जात खूप वर्षानंतर एकत्र आली आणि 10 तारखेला ताकदीनं उभा राहा. लोकमान्य 24 न्यूज साठी कैलास पवार, देवळा.